जो हरामखोरांच्या मुंडे घालून हरामखोर म्हणतो त्या जरांगे हरामखोरला उत्तर देतो. शास्त्राचं उत्तर ताकद आमच्या ओबीसी मध्ये आहे. ह्या जरांगेच्या मुख्य आवळा आणि ह्याला आधी जेलमध्ये टाका. वंजारी समाज, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व मुंडे साहेबांच्या घराण्याला टार्गेट करायचं काम केलेलं आहे. गेलेल्या लोकसभेपासून पाडतो, गाडतो, मारतो. आम्ही का बांगड्या भरलेत काय भाषा आणि हे सुरेश दस गाडग्या एवढं तोंड घेऊन आणि हे जरांगे 7वी पास आहे का नापास आहे हे सुद्धा मला माहित नाही. परंतु मुंडे परभणीमध्ये एक मूक मोर्चा निघालता. त्या मूक मोर्चामध्ये असं म्हणले की घरात घुसू मारू बाकी सुरेश दसावे बाकी नेते मंडळींनी धनंजय मुंडेवर डायरेक्ट आरोप केले. तर काही इथं वंजारी समाजाचे कार्यकर्ते नेते आपला नागरिक ठाणे त्यांना आपण विचारलं त्यांच्या प्रतिक्रिया काय करते. तर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला काय आले. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मी जाहीर निषेध करतो. त्यांची ज्याप्रमाणे क्रूरप्रमाणे हत्या झाली त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना आम्ही मागणी करतो की त्यांना फाशी व्हावी. परंतु त्याच्या आड हे जे जरांगे हे सुरेश धस हे परभणीच्या सभेमध्ये जातीय द्वेष निर्माण करीत आहेत. जातीवर नाव घेऊन वंजारी म्हणून घरात घुसून मारण्याचे जे बेताल वक्तव्य करीत आहे हे जरांगे. ह्या जरांगेला मी प्रशासनाला विनंती करतो ह्या जरांगेच्या मुसक्या आवळा आणि ह्याला आधी जेलमध्ये टाका. कारण महाराष्ट्रामध्ये हा समाज हा गुन्ह्या गोविंदाने इथं नांदत असतो. आज आम्ही 1 वर्ष झालं बघत आहोत. या जरांगेनं काय आमची सुपारी घेतली आहे काय. एकाच समाजाला टार्गेट करतो. अरे कशामुळे बाबा तुझ्या काही दावणी कापल्यात का आम्ही. तुझ्या जे काही ते आरक्षणाचं उपोषण होतं त्याच्यात आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. परंतु वरचेवर विधानसभा झाली लोकसभा झाली हे काही थांबायला तयार नाहीये जरांगे. आणि हे सुरेश दस गाडग्या एवढं तोंड घेऊन उद्देश घेऊन धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील ओबीसी समाजाचे सर्व नेते असतील हे आमच्या कशामुळे पाठीमागे लागलाय. हे आमचा गोरगरीब समाज कष्ट करून हे समाज महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे. बाबा तुझ्यासारखं काय आम्ही इथं मोठं पाटील नाहीत आम्ही. आणि मला सांगायचं या ठिकाणी ह्या जरांगेला ह्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि ह्याला पोलीस स्टेशनला अटक करायला मी एवढे या ठिकाणी जरांगेवर गुन्हा दाखल करा अशी मी जाहीर मागणी करतो. आणि संतोष देशमुख भैया यांच्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशी द्या. जे काही चालू आहे ते कायद्यानं चालू आहे. पोलीस आहे, कोर्ट आहे, न्याय आहे. आणि हे जरांगे 7वी पास आहे का नापास आहे हे सुद्धा मला माहित नाही. परंतु हे बेताल वक्तव्य करीत आहे. माझी आणखी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे ह्या जरांग्याच्या मुसक्या आवळा आणि ह्याला जेलची वारी दाखवा एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. कायदा हा सर्वांना सारखाच आहे. कायद्याच्या पुढे कोणी नाही. कायदा हे सगळ्यालाच लागू आहे. कायद्याच्या नियमाप्रमाणे सगळे चालवते. फक्त जरांगे पाटलानच कायद्याचा गुत्ता घेतला का. बाबासाहेबांची घटना संविधान हे सगळ्याला लागू आहे. बाबासाहेबांना संविधानात लिहिले त्याप्रमाणे सगळं होईल. फक्त जाणून बुजून वंजारी समाज, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व मुंडे साहेबांच्या घराण्याला टार्गेट करायचं काम केलेलं आहे. गेलेल्या लोकसभेपासून पाडतो, गाडतो, मारतो. अरे उभा टाका. बाबासाहेबांना अधिकार दिलाय तुम्हाला इलेक्शनाचा राजकारणाचा. तुम्ही प्रत्येक गोष्टीला आम्हाला टार्गेट करू नका. काही झालं की आमच्या समाजाला टार्गेट. वंजाऱ्याने कुणाच्या इथं बी इथं मराठा समाजाचे दोस्त आहेत. एकाही मराठ्याच्या समाजाच्या पोरांना म्हणा त्याच्या संग आमचे भांडण आहेत का. आज अशी परिस्थिती झाली की एकूण एकाच्या दाराला जाण्यात आम्ही का जाण्यात. आरक्षण आहे ना तुम्ही कोर्ट दिले. तुम्हाला सुप्रीम न्यायालय आहे. तुमची बॉडी आहे. ओबीसी मंडळ आहे. आणि तुम्ही जाणं तिथं दुकानं बंद करा, समाजाला टार्गेट करा. तुम्हाला फिरू देत नाही. परळीवाल्याला मारतो. तिकडून धाराशिव जिल्हा इकडून परभणी जिल्हा का आम्ही का मदत का आम्ही हे बसलोत काय मग. बांगड्या घातल्यात का आम्ही. अरे मला एक सांगा तुम्हाला जसं वाटत असेल आम्हालाही वाटतंय. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना बायासाठी आज मराठा समाजाचा असून स्वतःचं बलिदान दिलं. आणि ह्या बी माणसानं तसंच करायला पाहिजे. सर्व समाज एक धरायला पाहिजे. एकाच समाजाच्या रणावर राजकारण होत नाही. 288 उभा करतो म्हणला होता. करायचं ना 288. पाण्याचं पाणी दुधाचं दूध झालं असतं. आमचं एकच म्हणणं आहे जोपर्यंत इथं गुन्हा दाखल होतो तोपर्यंत एक बी जाणार नाही.
कोपरात मुंडे साहेबांचं पंकजा ताईचं आज आमच्या समाजाचं खच्चीकरण व्हायला झालं. फक्त आम्ही ओबीसी आणि आमच्या समाजामुळे इथं आलो. कोण काय मागायचं त्याचं मतलब आहे, त्याच्यात अधिकार दिलेला बाबासाहेबांना. आम्हाला आम्ही कुणालाच आलो नाही. आमच्या जिल्ह्यातल्या कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना आमच्या समाजावर बोलले नाहीत, आमच्या समाजाच्या नेत्यावर बोलले नाहीत. नाव घेऊन जरांगे बोलले म्हणून जरांगेवर गुन्हा दाखल करायला आलेलो आहे. अरे जरांगेचं करायचं काय? अरे तुरीवर भाषा केली, धन्या मुंडे घरात घुसून मारू. म्हणजे आम्ही का बांगड्या भरल्यात का सगळ्यांनी? काय भाषा आहे का? घुसून कोण घरात बघू आपण. पण हे चुकीचं बोलले, एका जातीवर बोलले, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की सर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी आम्ही की आमचा समाज जे आहे वंजारी समाज हा ओबीसी मध्ये येतो आणि ओबीसी म्हटल्यावर ऊसतोड आला, रोजगार आला, असा सर्वसामान्य काम करताना आमचे जे मुलं शिकतात ते मुलं सर्वसामान्य घरातून आज ज्या पदावर गेलेले आहेत. मग ह्याच्यातून तुकारामजी मुंडे असतील, आपल्याच आंतरजिल्ह्याचे भास्करराव जे असतील, असे पण अधिकारी सक्षम या महाराष्ट्राला दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट यांचं दुखणं एकच आहे की दोन जे घरं होते, मुंडे पंडितानाथ आणि गोपीनाथरावचं घर, हे एक झालं आणि त्यांनी त्यांच्या स्वतः करतातर मंत्रिपद भेटवलेलं. यांचं दुखणं हे यांचा मुळे ह्याच्यामुळे उठलेला आहे. आणि दुसरी एक बाई जे समाजाला म्हणली की पूर्ण बीडचे अधिकारी आपले पूर्ण प्रशासन आहे. मला एक म्हणायचं आहे की कोणता पण अधिकारी ड्युटी लागला तर आपल्या जिल्ह्यात तालुक्यात यावं वाटतं त्याला, कारण त्याचे आई वडील असतात, त्याचं शेत असते. ह्या प्रकारे तुझी बीड जिल्हा आता वंजारी समाज खूप नोकरीला, कारण त्यांचं मेहनत आहे. दुसरी गोष्ट हा गोदली योद्धा जरांगे म्हणतो. अरे तू गोधरातून बाहेर सकाळी 3 वाजता येतो आमच्या डोंगरामध्ये दगडामध्ये आमचे पुरं पडते, थोडी भरती तयारी करते. आणि तुम्ही जर आमच्या समाजात टार्गेट करीत असताव तर आमच्या समाजाला सुद्धा बांगड्या भरलेल्या नाहीत. इथून पुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. आणि माझी गंगाखेड बंद करण्यात आलं. इथं 1.5 महिना नागाना सुरू केला यांनी, कुणावर गुन्हा दाखल केला नाही. आम्ही फक्त इथं रस्ता रोक केला तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. हा एक पोटाला पाटला असून वेगळं करू नका. आमचं एकच म्हणणं आहे की सर्वसामान्य माणूस सुद्धा भारताच्या राज्याकडे चौकटीत मोडतो. सर्वसामान्याला न्याय द्या. आणि हे जे आता नंगारा सुरू आहे, आता परभणी जिल्ह्यामधले सर्व सन्मान नेते असतील, हे नेते कोणतेच बोलले नाहीत. पण जो हरामखोर आमच्या मुंडे घालणारा हरामखोर म्हणतो, त्या जरांगे हरामखोरला उत्तर देतो. जशाच तसं उत्तर ताकद आमच्या ओबीसी मध्ये आहे. अंजली दामल्यावर आणि जेवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु मयत संतोष देशमुख यांच्या खुनाचं भांडवल करून काही तथागत बांडकुळं माझ्या पूर्ण वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहे. वंजारी समाज हा जणू काही गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाज आहे. आमच्यातले अभ्यास करून जे मुलं UPSC MPSC करून पास होऊन प्रशासकीय पदावर गेलेले आहेत, ते लगेनं पास झाले आहेत किंवा ते लगेनं नोकरीला लागले आहेत, अशी अभद्र भाषा आमच्या समाजाबद्दल बोलत आहेत. धारासूर आणि परभणीचे लोक मिळून बीड जिल्ह्यात घुसून मारू म्हणजे जणू निजामी राजवट चालू आहे, अशा शेंड शब्दात ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा या दबाव तंत्राला वंजारी समाज कुठेही भीक घालत नाही. परंतु ओबीसी समाज हा भारतीय संविधानाला आणि बाबासाहेबांना मानणारा समाज आहे. त्यामुळं त्या जरांगे धस यांनी परभणीमध्ये जे वक्तव्य केलं आणि त्यामुळं समाजामध्ये जे तेढ निर्माण झालेलं आहे, त्यामुळं त्यांच्यावर रितसर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही ओबीसीचे सर्व बांधव या ठिकाणी गंगाखेड पोलीस स्टेशनला आता आलो आहेत आणि गुन्हा दाखल करत आहेत. धनंजय मुंडेच नाही तर ओबीसीच्या सर्वच नेत्याला हे लोक जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. त्यातले त्यात धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. त्यांचा या प्रकरणाशी कुठलाही दुरान्वय संबंध नाही. मुंडे साहेब म्हणले जे आरोपी त्यांना फाशी द्या तरी आमची पण मागणी आहे, मुंडे साहेबांची तर आहेच आहे. ओबीसी म्हणून आम्ही पण म्हणतो ते जे प्रकरण झालंय तथाकथित त्यात जे कोणी आरोपी असतील आणि तपासांती जे निष्पन्न होईल त्यांना फाशीची शिक्षा शासन करेल ना. हे बोर्टे कोण सांगणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे? सर्वोच्च न्यायालय काही पोलीस त्यांचं काम करत आहेत. SIT CID CID पोलीस काम करत आहेत, त्यांना काम करू द्यावं. एखाद्या समाजाला टार्गेट करू नये. जातीय द्वेष पसरण्याचं आणि स्वतःचं दुकानदारी चालविण्याचं काम आहे. वक्तव्य म्हणजे ते काय PhD थोडेच आहे.